शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू म्हणून डॉक्टर ज्योती प्रफुल्ल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कुलगुरू डॉक्टर R.K. कामत यांनी सोमवारी या संदर्भातील आदेश जारी केले। जागतिक स्तरावरील संशोधक म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर जाधव या सलग दुसऱ्यांदा या पदावर विराजमान झाल्या आहेत। शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांवर भर देत विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्यास संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे। शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर ज्योती प्रफुल्ल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर R.K. कामत यांनी 25 मे 2026 रोजी या नियुक्तीचे आदेश जारी केले। विशेष म्हणजे डॉक्टर ज्योती जाधव यांची सलग दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर जाधव या गेली 2 दशकाहून अधिक काळ शिवाजी विद्यापीठात कार्यरत असून त्या बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्राध्यापक आहेत। जागतिक स्तरावरील संशोधक म्हणूनही त्यांची ओळख आहे। यापूर्वी त्यांनी जवळपास 9 महिने प्रभारी कुलगुरू म्हणून ही जबाबदारी सांभाळली होती। नुकतीच कुलगुरूपदी नियुक्ती झालेल्या डॉक्टर R.K. कामत यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश काढला। दरम्यान पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डॉक्टर ज्योती जाधव यांनी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कुलगुरू डॉक्टर R.K. कामत यांचे आभार मानले। विद्यार्थ्यांना लर्नर टू अर्नर बनवणारे शिक्षण, विद्यापीठातील संशोधनाला जागतिक ओळख आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभिनव उपक्रम राबवण्यावर भर देणारे असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील ही महत्त्वपूर्ण नियुक्ती मानली जात असून शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे स्वागत केले जात आहे।